ज्योतिबाचा आणि अंबाबाई देवस्थानाचा आराखडा हा राज्य सरकारकडे आलेला आहे. हायपॉवर कमिटीकडे आत्ता आहे. मी मुद्दाम आत्ता इथे ह्या दोन्ही ह्याचा आराखड्याचा आढावा अशासाठी घेतला की जो आराखडा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्यासंबंधीच्या काय अडचणी असणार आहेत, प्रशासन कुठपर्यंत त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवणार आहे, त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय मदत लागणार आहे यासाठीचा हा आढावा होता. दोन्ही देवस्थानाचा जो पहिला ज्योतिबाची जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचा आणि अंबाबाईचा ह्याचा आराखडा आलेला आहे. त्याच्यामध्ये एक सूचना सरकारकडनं आम्ही केलेली आहे की जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराचं पण जे काम आहे ते पण त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. पहिल्या फेजमध्ये ते काम घेण्यासाठीचा प्रस्ताव त्यांना आत्ता पाठवायला सांगितलेला आहे आणि लवकरच तो सगळा आराखडा शिखर समितीला येईल. शिखर समितीला नगरविकासची मंत्री म्हणून पण तो आमच्या विभागाकडं असल्यामुळं मी हा आढावा घेतला. साहजिकच आहे, कारण ज्यावेळेस हा आराखडा तयार केला त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आजूबाजूच्या सगळ्या जागेचं ॲक्विजिशन करायला लागणार आहे आणि त्याच्यासाठी लोकांच्या मनात संभ्रम असणं पण साहजिक आहे आणि त्याच्यासाठीचा हा आढावा मी आज घेत होते की आपण जे ॲक्विजिशन करणार आहोत आपण लोकांना कशा पद्धतीने परत काय देणार आहोत, कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं ॲक्विजिशन करणार आहात यासंबंधीचाच हा आढावा होता आणि त्या पद्धतीनेच सरकार पूर्णपणे कुणालाही अन्याय होऊ न देता आपण हा आराखडा तयार. तर आपण पहिल्या फेजमध्ये जो ज्योतिबाच्या आराखडाची जी पहिली फेज आत्ता जी शासनाकडे आलेली आहे त्याच्यामध्ये आपण फक्त ज्योतिबाचा जो तिथला परिसर आहे ज्याच्यामध्ये गाववाल्यांच्या ह्याच्यामधला कुठला पण गोष्ट नाही आहे, ॲक्विजिशनची कुठली पण प्रक्रिया तिथे नाही आहे, तेवढाच आपण आत्ता करतो. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.